सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीची संकलित मूल्यमापन प्रथम सत्र तर याची आपण सर्व विषयांच्या नमुना उत्तरपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच इयत्ता 1ली ते 8वीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMG एज्युकेशनल चॅनलसमोर सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा और सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. प्रथम आपण मराठीची पाहूया. प्रश्न 1. शब्द ऐकून लिहा. वृंदावन, चऱ्हाट, कुशल, स्वातंत्र्य, संस्कार, ध्वज, मिश्रण, प्रगती, ट्रॅक्टर, उत्कर्ष. प्रश्न दुसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. गदर उठावातील भाऊंचे 4 सहकारी कोणकोणते? उत्तर. गदर उठावातील भाऊंचे 4 सहकारी लाल हरदयाळ, गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. 2. लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या का म्हणतात? उत्तर. डांग्या अतिशय प्रामाणिक होता. तो शेताची राखणदारी करत होता. त्याच्या कर्तबगारीनं भल्या भल्यांची बोबडी पळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. 3. गजाने वडिलांसोबत जाण्याचे का नाकारले? उत्तर. गजाने वडिलांसोबत बाहेरगावी जायचा हट्ट धरला. सदाने वाटेत कोल्हा, लांडगा, वाघ वगैरे प्राणी येतात असे सांगून त्याला येण्यापासून प्रवृत्त प्रयत्न करत होता. 4. स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात कोणकोणत्या वस्तू आहेत? उत्तर. स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात काजू, बदाम, किसमिस, सुपारी, खारीक, खोबरं, वेलदोडे वगैरे वस्तू असायच्या. ब. पुढील शब्दांचा अर्थ लिहा. नखशिखांत. अर्थ पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत. 2. आपादमस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. क. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 1. ज्यास कोणी शत्रू नाही असा. उत्तर. अजातशत्रू. 2. धान्य साठवण्याची जागा. उत्तर. कोठार. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा अ. खालील कविता वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. कविता पाहूया. माझी भाषा माझी आई अर्थभावनांचा देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेक शब्दाला रत्नकांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. तर कवितेवरील प्रश्न पाहूया आपण. अ. मराठी भाषा कशाने नटली आहे? योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर. दागिन्याने, रत्नकांचनाने, विविध बोलीभाषांनी, रानफुलांनी. तर इथे उत्तर आहे रत्नकांचनाने. ब. कोणाला खराखुरा भाग्यवंत म्हटले आहे? उत्तर. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो खरा भाग्यवंत. क. मराठी भाषा कोणता भेदभाव करीत नाही. उत्तर. कोणत्याही धर्माचा पंथाचा भेदभाव करत नाही. ब. तुम्हाला वाघ भेटला तर काय बोलाल? कल्पना करून सांगा. तुम्हाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते असे विचारू व तुम्ही आम्हा मानवांना त्रास देऊ नका असे आम्ही राष्ट्रीय प्राणी म्हणून तुमचा अभिमान वाटतो तर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. प्रश्न चौथा अ. खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वाक्यात लिहा. 1. मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमयचा कोणता अर्थ सांगितला? उत्तर. तम म्हणजे अंधार, ज्योती म्हणजे प्रकाश, गमय म्हणजे जाणे तर अंधारातून प्रकाशाकडे जाणे. अज्ञान हा अंधार होय. शिक्षण म्हणजे प्रकाश अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे असा मीराने वसंतला अर्थ सांगितला.
2. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या असे का म्हणतात? उत्तर, गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातो, मग लोक त्याला स्वप्नविक्या असंच म्हणू लागले. त्यालाही त्याचा वाटेना तोही गमतीने सपन घ्या म्हणत गावात शिरायचा. 3. कवितेत आलेली कोकणची वैशिष्ट्ये लिहा. हिरवी हिरवी झाडी, उंच उंच माड, निळी निळी खाडी, भगवा अबोली फुलांचा ताटवा. ब. खालील उतारा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 20वे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटले तर वावगे ठरणार नाही. या विकसित तंत्रज्ञानाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. रेडिओचा शोध असाच मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणारा शोध आहे. ह्या शोधामुळे दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली. रेडिओ, दूरदर्शन, संगणक यासारख्या साधनांचा आकार लहान झाल्याने त्यांच्या वापरातील सुलभता वाढली. गेल्या 50 वर्षात संगणकामध्ये प्रचंड बदल झाले, अजूनही ते होणार आहेत. संगणक हे मानवी जीवनावर सर्वात जास्त परिणाम करणारे उपकरण आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. 1. कोणत्या शोधने मानवी जीवनावर दूरगामी परिणाम झाले? योग्य उत्तराला गोल कर. 1. वीज. 2. दूरदर्शन. 3. रेडिओ. 4. रेल्वे. उत्तर आहे रेडिओ. 2. मानवी जीवन कशाने व्यापून टाकले आहे? उत्तर, या विकसित तंत्रज्ञानाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. 3. संगणकाचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होत आहे तेही लिही. उत्तर, संगणकाचा वापर बँक, मेडिकल, कंपनी या सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर होत आहे. प्रश्न 5. अ. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ, दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कोणी भासे. ब. पुढील उभ्या 9वी अव्याचा वाक्यात उपयोग करा. म्हणून 6माही परीक्षा जवळ आली म्हणून सर्व मुले अभ्यासाला लागली. 2. परंतु मी कविता पाठ केली परंतु मला त्याची चाल आली नाही. क. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. चाहूल लागणे, आई येण्याची चाहूल लागताच मी अभ्यासाला बसले. 2. मन वळवणे, स्पर्धेत भाग घेण्यासाठी सरांनी माझे मन वळवले. पुढचा प्रश्न 6. अ. आकृती पूर्ण कर. पिल्लाचे वर्णन. इथे तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक आणि पिल्लू कापसासारखं. विजांचा कडकडाट आणि गारपीट हे वादळी पावसाचे वैशिष्ट्य आहे. ब. समानार्थी शब्द लिहा. 1. युद्ध, लढाई, बासरी, पावा, मेघ, जल. क. विरुद्धार्थी शब्द लिहा. श्रेष्ठ, कनिष्ठ, जन्म, मृत्यू, प्रगती, अधोगती. ड. खालील शब्दांचे लिंग बदला. बैल, गाय, कवी, कवयित्री, भाऊ, बहीण. ई. 2 नावे लिहा. 1. मातीची भांडी, सुरई, रांजण, लाकडी भांडी, पोळपाट, बेलणे. 3. तांब्याची भांडी, तांब्या, अष्टदळ. 4. काचेची भांडी, ग्लास, बरणी. ई. पुढील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. अवसमधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं. प्रमाण भाषेत. अगं सगळी मुलं शाळेला गेली आणि तुझं. 2. कै भेव नौका दाखवू मले वाघा भागाचं. काही भीती नका दाखवू मला वाघा बिघाची. प्रथम सत्र इयत्ता 7वी. तर यातील हिंदी विषयाची आपण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मिळेल. प्रश्न पहला अ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. 1. फूल किनको गोद में लेता है? उत्तर, फूल तितलियों को गोद में लेता है. 2. चिड़िया कहाँ रहती है? उत्तर, चिड़िया घर के आंगन में बरगद के पेड़ पर बने घोंसलों में रहती है. 3. गाँव के लोग किसके प्रति जागरूक हो रहे हैं? उत्तर, घर घर में शौचालय के प्रति लोग जागरूक हो रहे हैं.
भालू को बंदर ने क्या दवा दी? उत्तर, भालू को बंदर ने तुलसी के पत्ते और पीपल की जड़ पानी में उबलकर सुबह शाम पीने को दी। 5. पृथ्वी का प्रक्षेपण कहाँ होने वाला था? उत्तर, पृथ्वी का प्रक्षेपण श्रीहरिकोटा में होने वाला था। ब. कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो। 1. डैश से हम जानकारी भी प्राप्त कर सकते हैं। इसका उत्तर है अंतर्जाल से हम जानकारी भी प्राप्त कर सकते हैं। 2. चंद खिलौनों के खोने से डैश नहीं मरा करता है, तो यहाँ उत्तर आएगा बचपन। 3. पृथ्वी प्रक्षेपण के लिए डैश अंतरिक्ष केंद्र में विशेष सुविधाएं स्थापित की। इसका उत्तर आएगा श्रीहरिकोटा। 4. एक जमाना था जब गांव में डैश थी, तो यहाँ उत्तर आएगा खुशहाली। क. निम्नलिखित मुहावरों का वाक्यों में प्रयोग करो। 1. 4 चांद लगाना। वाक्य में प्रयोग, इंद्रधनुष बनने पर नीले आसमान में 4 चांद लग गए। 2. ठगा सा रहना। वाक्य में प्रयोग, ठेकेदार मेरे सामने रिश्वत देकर अपना कॉन्ट्रैक्ट हासिल करके चला गया और मैं ठगा सा रह गया। प्रश्न 2. अ. नीचे लिखे वाक्य किसने किससे कहे हैं? 1. हम एक है पर करे क्या? नीलू ने दादी से कहा। 2. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, दामिनी ने अन्य विद्यार्थियों से कहा। 3. मुझको आया 104 बुखार, बिल्ली ने बंदर से कहा। 4. बहुत देर से आई हो नीलू आज, दादी ने नीलू से कहा। ब. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखो। 1. अग्नि का प्रक्षेपण पहले स्थगित क्यों करना पड़ा? उत्तर, अंतरिक्ष प्रक्षेपण यान के विपरीत मिसाइल प्रक्षेपण में व्यापक स्तर पर सुरक्षा संबंधी खतरे शामिल होते हैं, लेकिन जिस समय प्रक्षेपण करना था तो उसी समय कंप्यूटर ने संकेत दिया कि उपकरणों में से कोई भी ठीक काम नहीं कर रहा है, तो उसको सब होल्ड करना पड़ा। इसीलिए अग्नि प्रक्षेपण पहले स्थगित करना पड़ा। 2. गांव में अभी भी कौन कौन सी समस्याएं हैं? उत्तर, गांव में पीने का पानी लाने के लिए दूर दूर जाना पड़ता है, स्वास्थ्य सुविधाएं नहीं है, यातायात के साधनों की कमी है, पक्की सड़कें नहीं है, विकसित तकनीक नहीं है, गांव में आगे बढ़ने के लिए पढ़ने के लिए कॉलेज नहीं है। प्रश्न 3. अ. निम्नलिखित शब्दों को उपसर्ग लगाकर शब्द लिखो। 1. दिन, दैनिक, डर, निडर, सत्य, असत्य। निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो। भ्रमर, भृंग, आग, ज्वाला, अग्नि। दिया, दीपक। क. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो। 1. अपमान, मान, परतंत्र, स्वतंत्र, शाम, गौर। निम्नलिखित शब्दों का बहुवचन रूप लिखो। 1. खिलौना, खिलौने, थैली, थैलियाँ, रोटी, रोटियाँ। निम्नलिखित शब्दों का लिंग बनाकर लिखो। बालक, पुल्लिंग, अध्यापक, पुल्लिंग, ऊंट, पुल्लिंग। ई. निम्नलिखित कहावतों का अर्थ लिखो। 1. अंत भला तो सब भला। अर्थ, यदि कार्य का अंत अच्छा होता है तो सब कुछ अच्छा होता है। 2. 1 और 11। इसका अर्थ है एकता में शक्ति होना। उ. निम्नलिखित वर्णों से सार्थक शब्द बनाकर लिखो। र, प, वा, री, तो इसका सार्थक शब्द आएगा परिवार। चा, क, अ, न, इसका अर्थपूर्ण शब्द आएगा अचानक। र, क, ल, व, इसका अर्थपूर्ण शब्द आएगा लवकर। प्रश्न 4 अ. सही विधान के सामने सही या और गलत विधान के सामने ऐसी चिन्ह लगाओ। नीलू पेड़ के नीचे
बनाकर रहती थी, ये विधान गलत है। शहर में प्रदूषण मुक्त वातावरण मिलता है, यह विधान गलत है। बंदर के हाथ टूटा फूटा शीशा लगा, ये विधान सही है। केवल 20 दिनों में सामूहिक श्रमदान से पुल बनकर तैयार हो चुका था, यह विधान चूक है। निम्नलिखित वाक्यों को पढ़ो और उद्देश्य विधेय अलग करके लिखो। वाक्य, हिमालय देश का गौरव है, इसका उद्देश्य आएगा हिमालय और इस वाक्य का विधेय है देश का गौरव है। दूसरा वाक्य, परिश्रम सफलता की कुंजी है, तो इस वाक्य का उद्देश्य आएगा परिश्रम और इस वाक्य का विधेय होगा परिश्रम सफलता की कुंजी है। 3, मुंबई देश की आर्थिक राजधानी है, तो इस वाक्य के उद्देश्य आएगा मुंबई और इस वाक्य का विधेय आएगा देश की आर्थिक राजधानी है। प्रश्न 3 निम्नलिखित शब्दों को अपने वाक्य में लिखो। वाक्य में प्रयोग करो। 1, चिड़िया। वाक्य में प्रयोग, पेड़ पर चिड़िया गाती थी। 2, सड़क। वाक्य, सड़क पर बहुत पानी था। 3, पाठशाला। वाक्य, मेरी पाठशाला बहुत बड़ी है। 4, परिश्रम, किसान खेत में परिश्रम करता है। निम्नलिखित शब्दों के आधार पर एक कहानी लिखो। पानी, पुस्तक, बिल्ली, राखी। तो इस शब्दों से हम कहानी बनाएंगे। तो कहानी बनाने से पहले हम उसको पहले कहानी का नाम लिखेंगे। कहानी का नाम लिखो, स्नेहल की बिल्ली। अब कहानी देखो। तारापुर के एक संगम मोहल्ले में एक लड़की रहती थी, उसका नाम स्नेहल था। स्नेहल 7वीं कक्षा की विद्यार्थी थी। कुछ ही दिनों में उसकी परीक्षा शुरू होने वाली थी, इसलिए वह रोज़ शाम को अपनी सहेली टीना के घर पढ़ाई करने जाने लगी। एक दिन पढ़ाई करते करते दोनों को समय का पता ही नहीं चला। जब उन्होंने घड़ी देखी तो रात के 9:30 हो गए थे। स्नेहल ने अपनी पुस्तक हाथ में ली और टीना से विदा लेते हुए जैसे ही वह घर से बाहर निकली, अचानक जोर से बिजली कड़कने लगी। स्नेहल जल्दी जल्दी कदम बढ़ाकर चलने लगी। वह आधे रास्ते तक ही पहुंची, तब तक तेज पानी बरसने लगा। उसने पास की दुकान से एक थैली खरीदी और अपनी पुस्तक को भीगने से बचा लिया। वह वहीं खड़ी होकर बारिश के रुकने का इंतज़ार कर रही थी। तब उसे याद आया कि कल तो राखी का त्यौहार है और उसे त्यौहार की तैयारी भी करनी थी। यह सब सोचते सोचते अचानक उसकी नज़र एक बिल्ली पर पड़ी, जो पानी में पूरी तरह भीगकर कांप रही थी। स्नेहल ने जब उसे देखा तो उसे उस बिल्ली पर दया आ गई। उसने उस बिल्ली को अपने हाथ में उठा लिया। अब बारिश भी बंद हो गई थी। स्नेहल घर के लिए निकल पड़ी। घर पहुंचते ही उसने बिल्ली को सूखे कपड़े से पोंछा और दूध पिलाया। बिल्ली दूध पीकर थोड़ी स्वस्थ दिखने लगी। स्नेहल ने उसे अपने कमरे के एक कोने में छोटा सा बिस्तर लगाकर सुला दिया और फिर वह हाथ मुंह धोकर खाना खाने चली गई। माँ पापा ने उसके इस कार्य के लिए उसे शाबाशी दी। सुबह जब वह सोकर उठी तो उसने देखा कि बिल्ली एकदम स्वस्थ हो गई थी। स्नेहल ने जल्दी जल्दी तैयार होकर अपने भाई को राखी बांधी और मिठाई खिलाई। उसके भाई ने उसे ढेर सारे तोहफे दिए, जिसे देखकर वह खुश हो गई। राखी के त्यौहार पर इस बिल्ली को मिले नए जीवन की वजह से स्नेहल ने बिल्ली का नाम राखी रख दिया। अब दोनों दोस्त बनकर साथ रहने लगी। तो इस कहानी का हम सीख लिखेंगे, जीवों पर दया करनी चाहिए। उत्तर पत्रिका पाहणार आहोत, परंतु लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स. फर्स्ट इज सिल्वर, सेकंड इज फ्रेंड, थर्ड इज सॅटर्डे, फोर्थ इज विंटर, fifth is yesterday, and 6 is leaves. Question number 2. Answer the following questions. Why did Malasha run home? Malasha ran home because she was frightened that she would be punished. Question number 2. Who is the most powerful among the trees disciples? Answer is Sun Wukong is the most powerful among the trees disciplines.
Question number 3. Why did the teacher appreciate Naina? Answer is, the teacher appreciated Naina because he had bettered her performance. There was a remarkable improvement in her marks in science subject. Question number 4. What won Raman the Nobel Prize for Physics in 1930? Answer. Raman's research in optics is the science or light received prize for in the discovery of the Raman effect. Raman got the Nobel Prize for Physics in 1930 for his discovery. Question B. Write at least 5 words related to the following. 1. School, students, teachers, education, book, copies. 2. Tree, roots, oxygen, shade, wood, fuel, gum. 3rd. Earth, hill, trees, school, river, man's. C. The word teeny tiny is compound word. Write other words like teeny tiny. Incy, wincy. Ding dong, tick tock. Question number 3. Read and translate the following sentence in your mother tongue. Never trust a friend who deserts you at a pinch. मराठीमध्ये त्याचं भाषांतर. तुमच्या मित्रावर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला एकाच मूठ सोडून देतो. सेकंड सेंटेन्स. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मराठीत त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर. सकाळची सूर्यकिरणे पृथ्वीवर पसरतात किंवा सकाळचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो. बी. राईट युअर ओन सेंटेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. फर्स्ट टेन्स इज सिंपल पास्ट टेन्स. We will make a sentence. He lived in a hole. Present perfect tense. He has lived in a hole. Simple future tense. He will live in a hole. Question number 4. Write one meaningful question, each begins with the following words. First, who was eager to kill the holy monkey. Second, how are you? Third, what is your name? B. Write phrases using your imagination like as big as pillar. So in bracket needle, honey, butter and stone. We will make a imagination and make a phrase. First, as tiny as needle, as hard as stone, as soft as butter, as sweet as honey. Question number 5A. Write the rhyming words from the following. 1. Right, night, ground, round, sleep, clip. B. Write the opposite words of the following. Safe, dangerous, wrong, right, win, loss. C. Write the past tense form of the following. Tell, told, like, liked, keep, kept. Write the plural forms of the following. Man, men, box, boxes, child, children. E. Read and write. A friend in a need is a friend indeed. In write, a friend is need in a is a indeed. Question number 6. Write the following words in alphabetical order. Word is first hand, house, night, trees. And alphabetical order is first word hand, second night, third house and last tree. B. Write the short form of the following. I shall. So short form I shall. Aren't, not, aren't. You have, you have. Translate the following into your mother tongue. Scientific, वैज्ञानिक किंवा त्याला शास्त्रीय असे देखील आपण म्हणू शकतो. रस्टिक, अडाणी, अमेझिंग, आश्चर्यकारक.
Write the words ending with suffix tion, tension, station, congratulation. Write the expressions like happy reading, happy birthday, wow, it's amazing, happy Diwali, happy Holi. Write whether the following statements are true or false. Their teachers never shout at them. It is false. Yuan Chong, Yuan Chong traveled to many parts of India. It's correct. True. Raman was interested in art. False. D. Describe some features of town life. I think town life is better than country life because in a town you get all the things required for living a life. Job opportunities is the most important things for any person. Education, healthcare, transport, industries are the important factors of town that make life in a town whole livable. शास्त्र याची आपण नमुना उत्तर चाचणी पाहणार आहोत, उत्तरपत्रिका पाहणार आहोत. परंतु प्रश्न पहिला योग्य जोड्या जुळवा. 1. संत तुकाराम. उत्तर देहू. संत ज्ञानेश्वर याची जोडी येईल. दिलेल्या जोड्यांपैकी आपेगाव. संत एकनाथ हे पैठण आणि संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे होते. ब. योग्य जोड्या जुळवा. इथं आपल्याला राजसत्ता आणि त्यांच्या राजधान्या दिलेल्या आहेत. तर 1. विजयनगर त्याची राजधानी हम्पी, बहमनी त्याची राजधानी गुलबर्गा, मुघल दिल्ली, यादव देवगिरी. क. नावे लिहा. फक्त 3. बहमनी राज्याचा पहिला सुलतान. उत्तर हसन गंगू. 2. गुजराती भाषेचे आद्य कवी. इथे उत्तर येईल नरसिंह मेहता हे गुजराती भाषेचे आद्य कवी. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. 8 खात्यांचे मंडळ त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. 1. आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते. हिचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील पर्याय क्रमांक 1 मथुरेत हे बरोबर आहे. 2. सर्वात लहान परगणा कोणता. तर इथे आपल्याला पुणे, चाकण, इंदापूर, शिरवळ हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील शिरवळ हा पर्याय इथे बरोबर आहे. 3. होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. तर विष्णुवर्धन राजराज पहिला, भिल्लम पाचवा, हरिहर ह्या 4 पैकी विष्णुवर्धन हा पर्याय बरोबर आहे. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आदिलशहाने सिद्दी जोहरला कोणता किताब दिला. उत्तर आदिलशहाने सिद्दी जोहरला सलाबत खान हा किताब दिला. 2. कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणाऱ्या 2 संतांची नावे लिहा. तर इथे कृष्ण भक्तीचं महत्त्व सांगणारे 2 संत. 1. नर चैतन्य महाप्रभू, 2. शंकरदेव, 3. नरसिंह मेहता, 4. मीराबाई आणि 5. सूरदास हे कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणारे संत आहेत. 3. स्वराज्य म्हणजे काय. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते. 1. त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते. कलेचा दर्जा समजतो. त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती ते कळते आणि त्या काळातील लोकांचे राहणीमान कसे होते ते आपल्याला समजते. 2. जावळी जिंकल्याचे शिवरायांना कोणते फायदे झाले. जावळी जिंकल्याचे शिवाजी महाराजांना फायदे झाले तर ते मध्ये शिवाजी महाराजांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड किल्ला बांधला आणि या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले हे त्यांना फायदे झाले. 3. शिवरायांनी पुरंदरचा तह का केला. मुघलांच्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे असे शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करायचा निर्णय घेतला आणि या बाबींमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला. ओक तक्ता तयार करा, पूर्ण करा. तर यामध्ये शिवरायांची लष्करी व्यवस्था,
तर यातील आपल्याला घोडदळ दिलेले आहे, तर त्यांचे आणखीन पायदळ, घोडदळ आणि पायदळ हे त्यांचे मुख्य दळ होते. त्यानंतर पायदळाचे प्रकार पडतात हवालदार, जुमलेदार आणि घोडदळ. याच्यामध्ये 2 प्रकार, शिलेदार आणि बारगीर. 2. आता इथं शिवरायांची जहागीर असलेले परगणे, तर इथे आपल्याला पुणे आणि सुपे आणि इंदापूर आणि चाकण. त्यानंतर प्रश्न 4 अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. डॅश डॅश यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. इथं उत्तर येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2. आपल्या देशाचा टिंबटिंब हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. तर इथे रिकाम्या जागी उत्तर येईल संविधान. 3. न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंबकडून होते. तर इथं उत्तर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? तर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांच्या मत देणाऱ्या अधिकाराला प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात. 2. संविधान निर्मितीसाठी किती कालावधी लागला? तर संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागला. 3. शेषाधिकार म्हणजे काय? उत्तर एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो आणि या अधिकाराला शेषाधिकार असे म्हणतात. क. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून सरकारची स्थापना होते. हे उत्तर बरोबर आहे. 2. 26 जानेवारी हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हे विधान चूक आहे. भारतात एकूण 7 केंद्रशासित प्रदेश आहे. हे देखील विधान चूक आहे. आता भूगोलाची प्रश्न उत्तरे पाहूया आपण. प्रश्न 5 अ, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. त्सुनामी म्हणजे काय? तर उथळ किनारी भागात लाटांची उंची प्रचंड असते, त्या अत्यंत विध्वंस असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते आणि अशा लाटांना त्सुनामी असे म्हणतात. 2. हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात. 3. पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात? उत्तर पशुपालन व्यवसायात गाय, म्हैस, शेळी, कुत्रा, मांजर हे प्राणी पाळले जातात. 4. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात? उत्तर गवताळ प्रदेशात प्रामुख्याने किर्गिज जमातीचे लोक राहतात. पुढचा प्रश्न ब. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. 1. लाटेच्या उंच भागाला टिंबटिंब म्हणतात. तर लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. 2. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. तर हवा उंच गेल्यावर विरळ होते. उत्तर येईल विरळ. 3. वाऱ्यांचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा ... या परिमाणात मोजला जातो. उत्तर इथे आहे नॉट्स. क. पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. हे विधान चूक आहे. 2. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा परिणाम जास्त होतो. तर हे विधान बरोबर आहे. 3. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. हे विधान देखील बरोबर आहे. प्रश्न 6 अ. 2 नावे लिहा. 1. सूर्यग्रहणाचे प्रकार. तर इथे 1. खग्रास सूर्यग्रहण आणि 2. खंडग्रास सूर्यग्रहण. 2. वाऱ्याचे प्रकार. तर वाऱ्याचे प्रकार 1. मोसमी वारे, 2. मतलई वारे. 3. मुख्य ऋतू. 1. हिवाळा, 2. उन्हाळा. ब. आकृती काढा व त्यांना नावे द्या. इथं सूर्यग्रहण, त्याची आकृती आपल्याला इथे काढायची आहे. क. फरक स्पष्ट करा. भरती ओहोटी. भरतीची आपण माहिती पाहूया. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते, त्याला भरती म्हणतात. तर सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते, त्यास ओहोटी म्हणतात. दुसरा फरक, एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते. ओहोटीमध्ये एकाच वेळी 2 रेखावृत्तांशी काटकोनातून
असलेल्या 2 रेखावृत्तांवर ओहोटी असते. 3 भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते आणि इकडे ओहोटीच्या वेळी पाणी मागे खेचल्या जाते. तर प्रथम सत्र इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान. तर याची नमुना उत्तर चाचणी पाहणार आहोत. परंतु प्रश्न पहिला अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वनस्पतींचे अवयव कोणकोणते? उत्तर: वनस्पतींचे अवयव मूळ, खोड, पान, फूल, फळ हे आहेत. 2. समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर: पावसाचे पाणी हलके असते तर समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने त्या पाण्याची घनता वाढलेली असते, म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते. 3. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर: चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते, म्हणून प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वेगवेगळे वजन भरते. 4. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नये? उत्तर: कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो, म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत. ब. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. डॅश डॅश हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. उत्तर आहे इथं आशिया. 2. सर्व पदार्थ हे टिंबटिंब कणांचे बनलेले असतात. इथं उत्तर कणांचे हे उत्तर आहे. 3. तडित रक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो. उत्तर आहे तांबे. 4. टिंबटिंब ही सदिश राशी आहे. इथे उत्तर येईल बल. 5. टिंबटिंब हे ग्रॅम आणि व किलोग्रॅम या एककात मोजतात, तर इथे येईल उत्तर वस्तुमान. प्रश्न दुसरा अ. खालील विधाने चूक बरोबर ते लिहा. 1. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात, तर हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान: एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलतो, तर उत्तर आहे बरोबर. 3. समान विद्युत भारांमध्ये प्रतिकर्षण होते, बरोबर. 4. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. उत्तर आहे बरोबर. 5. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे, तर हे विधान आहे चूक. ब. खालील तक्ता पूर्ण करा. आता इथे अन्नपदार्थ भेसळ आपल्याला इथे दिलेली आहे. तर अन्नपदार्थ दूध, त्याच्यात भेसळ आपल्याला करतात, पाणी टाकले जाते. हळद पावडर, त्याच्यामध्ये मॅटॅनिल येलो. मिरची पावडर, तर इथे आपल्याला भेसळ विटांची भुकटी टाकतात. रवा, इथे लोहकीस टाकला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा अ. 2 नावे लिहा. 1. हिमप्रदेशातील वनस्पती, तर इथे देवदार व पाईन हे आहेत. 2. मुळांचे प्रकार, तर इथं सोटमूळ व आदिमूळ हे 2 नावे सांगता येतील. 3. नैसर्गिक आपत्ती, तर इथे दुष्काळ आणि पूर ह्या 2 नैसर्गिक आपत्ती इथे सांगता येईल. उष्णतेचे सुवाहक, चांदी आणि तांबे हे उष्णतेचे सुवाहक आहे. ब. योग्य जोड्या जुळवा. वेग, आता इथे आपल्याला पर्याय दिलेले आहे, तर त्या पर्यायांपैकी मीटर सेकंद हे त्याचं येईल मिनिट सेकंद. नंतर क्षेत्रफळ चौरस मीटर, आकारमान लिटर, वस्तुमान किलोग्रॅम आणि घनता किलोग्रॅम घनमीटर. त्यानंतर पुढचं वनस्पतीतील पोषक द्रव्य व त्यांची कार्य लिहा. त्यात इथं पोषक द्रव्य पहिलं आहे नायट्रोजन, त्याचं कार्य प्रथिने व हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा घटक. 2. फॉस्फरस, तर इथे कार्य त्याचं प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. 3. पोटॅशियम, उत्तर चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक.
4 मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणे आणि 5 लोह यामध्ये पण हरितद्रव्य तयार करणे। प्रश्न चौथा अ कारणे लिहा। 1 उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात। उत्तर वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते। दिवसा जमीन खूप तापते व रात्री लवकर थंड होते। पाण्याची या भागात कमतरता असते म्हणून इथे उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा कीटक पक्षी वनस्पतींना रंग आकर्षक असतो। वनस्पतींचा रंग आकर्षक असतो। उत्तर जास्तीत जास्त भक्ष्य स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटक भक्ष्य वनस्पतींचा रंग आकर्षक असतो। 3 हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात। उत्तर हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे हवेतील वाफ थंड होते, तिचे पाण्यात रूपांतर होऊन या पाण्याचे थेंब दवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात म्हणून हिवाळ्यात गवतावर दवबिंदू आढळते। 4 राजस्थानमध्ये घरांना पांढरे रंग देतात। उत्तर पांढरा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करतात। पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही। राजस्थानमध्ये उष्ण तापमान असल्यामुळे घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी घरांना पांढरा रंग देतात। 5 वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशवी ठेवतात कारण हवा आणि सूक्ष्म जंतूंमुळे ते खराब होऊ नये म्हणून ते हवाबंद पिशवीमध्ये ठेवतात। फरक स्पष्ट करा। अदिश राशी, सदिश राशी। अदिश राशी केवळ परिणामाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। तर सदिश राशीची व्याख्या परिणाम व दिशा यांच्या साहाय्यामुळे पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। 5 खालील वनस्पतींचे वर्गीकरण करा। तर इथे आपल्याला कंसात काही वनस्पती दिलेल्या आहेत। तर त्यातला आपण परजीवी वनस्पती, कीटकभक्षी, मृतोपजीवी आणि सहजीवी यामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करूया। तर प्रश्न इथे आपल्याला परजीवी वनस्पती तर यामध्ये येईल बांडगुळ। कीटकभक्षी वनस्पती यामध्ये येईल ड्रॉसेला बर्माणी। मृतोपजीवी वनस्पती यामध्ये येईल बुरशी व भूछत्रे। आणि 4 सहजीवी वनस्पती याच्यामध्ये येईल दगडफूल। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया आपली नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत थँक्यू।